आणि ज्ञानेश्वर चौतमल आमचे पुण्याचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, प्रतिक्रिया उमटणार हे साहजिकच आहे। नेमकं काय घडलं आणि कशावरनं जय गुजरात हे आलं असावं आपल्या उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडी? पुण्यात अमित शहांच्या उपस्थितीत कोंढवा परिसरामध्ये कार्यक्रम पार पडला होता आणि या कार्यक्रमाच्या शेवटी एकनाथ शिंदेंनी जय हिंद जय महाराष्ट्र असं म्हटलं, थोडा पॉज घेतला, स्माईल दिली आणि जय गुजरात असं म्हणून मुख्यमंत्री निघून गेले। मात्र एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात हा नारा, ही घोषणा दिल्यानंतर त्याचे वेगवेगळे राजकीय पडसाद उमटताना आपण पाहतोय, वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया देखील येतात। स्वाभाविकपणे मोठ्या स्वरूपाची टीका होईल असं एकनाथ शिंदेंना त्याचा अंदाज असावा, मात्र त्यांनी हे वक्तव्य पुण्यात केलेलं आहे आणि त्यानंतर सगळ्याच स्तरातून टीका होताना आपण पाहतो आहोत। एकीकडे मराठीचा मुद्दा, महाराष्ट्राचा मुद्दा आणि त्यात मराठी माणसानं, मराठी उपमुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीनं घोषणा दिल्याच्या नंतर त्याचे वेगवेगळे पडसाद उमटताना आपल्याला बघायला मिळतात। काही वेळापूर्वीच अमित शहांच्या उपस्थितीत पुण्यात कोंढवा परिसरामध्ये हा कार्यक्रम पार पडलेला होता। कन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटन होतं। या कार्यक्रमाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी हा नारा दिल्यानंतर मोठी खळबळ जी आहे ती राजकारणात उडाल्याचं आपण पाहतोय। वेगवेगळ्या कडवट प्रतिक्रिया देखील येतात। ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर जय गुजरात असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत आणि साहजिकच यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उलटसुलट यायला लागलेल्या आहेत। विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उमटवलेली आहे। आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात। जय हिंद। एकनाथ शिंदे यांनी आपल्या भर सभेमध्ये आपलं भाषण संपवताना जय महाराष्ट्र सोबत जय गुजरात असा नारा दिल्यामुळे आता टीकेची झोड उठायला लागले। साहजिकच या गोष्टीमुळे वाद निर्माण होणार आहे विरोधकांच्या हाती, त्यामुळे एक नवं कोलीत मिळालेलं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जय गुजरातचा नारा कशासाठी देत असतील असा प्रश्न विरोधकांनी विचारलेला आहे। महाविकास आघाडीकडून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले गेले। तर कौतुक करताना जय गुजरात म्हणाले असतील तर वावगं काय असं स्पष्टीकरण त्यावर शिंदे सेनेकडनं येताना दिसतंय। आधीच महाराष्ट्रातले अनेक उद्योग गुजरातला पळवल्याची टीका विरोधक करतायत। गुजरातच्या बाजूने भाजपचं फेव्हरेटिझम असल्याचं कायमच विरोधकांकडनं झोड उठवण्यात आलेली आहे। त्यामध्ये आता तिसऱ्या भाषेच्या मुद्द्यावरनं सुद्धा गुजरातकडे बोट दाखवण्यात आलं होतं। गुजरातमध्ये जर तिसरी भाषा हिंदी सक्ती नसेल तर महाराष्ट्रात का, असे अनेक प्रश्न कायमच विरोधकांच्या टीकेमध्ये गुजरात दिसून आलेलं आहे आणि त्याच गुजरातचा उल्लेख अमित शहांचं कौतुक करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आणि त्यांनी जय गुजरात अशी घोषणा दिली, असा नारा लगावला आणि त्यानंतर आता साहजिकच विरोधकांकडनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उमटवण्यात आली। अमित शहा यांचा पुण्यामध्ये कार्यक्रम होता आणि त्याच कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिली आहे। Thank you.